नमस्कार मित्रांनो, मी निशात. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल का आपण आलतो पुणेमध्ये COEP कॉलेजमध्ये, कारण तिथं चालू होते टुर्नामेंट. रात्रभर काय झोपलो नाही, तर सकाळी सकाळी झोपलो 10 वाजता उठलो, मग जावं म्हटलं इकडे चक्कर मारायला. आपले ओम भाऊ आणि प्रणय भाऊ होते सोबत. सध्याच्या टाइमला काही तेवढा जास्त मॅच नाही चालू होता, कारण आजचा पहिलाच दिवस आहे आणि पुणेचा ट्रॅफिक म्हणजे लय डेंजर आहे रे बा. आणि हॉस्टेल मधून ग्राउंड मध्ये जाण्यासाठी रोड क्रॉस करावं लागते. मग भूक लागली होती तर इकडे आलो नाश्ता करायसाठी JM कॉर्नर वर. मग नाश्ता वगैरे केला. त्याच्यात 2 घंट्यानंतर गेलो COEPच्या मेस मध्ये जेवण करण्यासाठी. जेवण वगैरे बढिया होतं. ओम भाऊ म्हणे बिलकुल हॉटेल सारखं जेवण भेटते म्हणे इथं. मग थोडंसं COEPचा कॅम्पस फिरावं म्हटलं तर इकडे आलो कॉलेजमध्ये. त्याच्या कॉलेजचा कॅम्पस तर बढिया होता. मग मस्त कॉलेजचा कॅम्पस फिरलो आणि तिथंच आपला प्रणय भाऊ म्हणे ओम भाऊचं ड्रीम कॉलेज होतं म्हणे हे COEP. आणि आज आपल्या ओम भाऊचं स्वप्न पूर्ण झालं रे बा, COEPला जायचं. ये आता तर बिलकुल आपल्या ओम भाऊची हवाच आहे इकडे तिकडं. COEP मध्ये एक अंडरग्राऊंड टनल पण आहे रे बा, जे एका कॅम्पस पासून दुसऱ्या कॅम्पसला जोडून आहे आणि याच्यावरून गाड्यांचा रोड आहे. मग आलो इकडे दुसऱ्या बाजूनं आणि इकडे मेकॅनिकल डिपार्टमेंट वगैरे आणि इथं आपल्या मित्रांच्या बॅडमिंटनच्या मॅचेस, म्हणून इकडे आलतो. पण इकडे आलो तर इकडे अलगच नशे दिसले रे बा. इकडे एक याचा अलगच क्लब आहे बोटिंगचा. म्हणलं माहोल कॉलेज आहे रे बा, असं तर पाहिजे कॉलेज. आले म्हणते कॉलेज. मग डायरेक्ट इकडे आलो बॅडमिंटन कोर्टवर. इथं बॅडमिंटनच्या आणि TTच्या मॅचेस चालू होत्या. मग थोडा वेळ तिथं बसून मॅचेस पाहिल्या आणि मग निघालो, कारण आपल्या मॅचेसचा वेळ होता. आणि हे आहे COEPची मेन बिल्डिंग. कन्स्ट्रक्शन वगैरे खूप भारी करून आहे रे बा. मग आमची पूर्णच्या पूर्ण टीम पोहोचली ग्राउंडवर. इकडे कोणत्या कोणत्या कॉलेजच्या मॅचेस चालू होत्या आणि आमच्या मॅचला थोडा टाइम होता. मग आमची डायरेक्ट रात्रीच लागली मॅच आणि आज होत्या आमच्या 2 मॅचेस. आणि जर तुम्हाला आमच्या मॅचेसचा हायलाइट्स बघायचे असेल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग.